साईकला देवा आणि विशाल ही जोडी मैदानात गणेश इलेव्हन संघासाठी उतरली तर गोलंदाजीसाठी इम्रान वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर। हा चेंडू क्या बात है, इम्रान प्रभावित केलं इम्रानने या चेंडूवर लेग स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला आणि तदनंतर चेंडूने घेतलेलं वळण वाईट झालं म्हणून सोडून दिला, परंतु चेंडूने वळण घेतलं, यष्टांच्या वरून गेला निर्धाव चेंडू। आता हा चेंडू मात्र वेगळ्या दिशेने वळवण्याचा चेंडू प्रयत्न होता। बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय गणेश इलेव्हन, तर यानंतर देखील एक बलाढ्य सामना होणार आहे। पुन्हा एकदा सुरेख चेंडू समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न आणि एक धाव मिळेल। धावसंख्येचा श्री गणेश होता। यानंतर रॉयल वॉरियर्स कांदिवली अर्थातच महमूद यांचा संघ असणार, दुसऱ्या बाजूला कुशल इलेव्हन अर्थातच उमेश, हे दोन संघ यानंतरच्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। ओ क्या बात है, विशाल यांच्या बॅट देवा, तर विशाल यांच्या एका षटकारासाठी पारितोषिक आले आणि देवा यांच्याकडून मारला गेलेला षटकार। शंकर यादव यांच्याकडून विशालसाठी पारितोषिक आहे, परंतु या ठिकाणी देवा यांच्या बॅटमधून निघाला षटकार, मोठा फटका मारला जातोय गणेश इलेव्हन काळा चौकी अर्थातच याच मैदानात खेळणारे हे सर्व खेळाडू। पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, अपील गेलं अपील मात्र पंचांनी फेटाळले। 7 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे। पहिलं षटक सुरू असताना शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय। गेली 11 वर्षे क्रीडा स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये भरवली जाते दिवसेंदिवस, आणि गेली 3 वर्ष मात्र नाईट स्पर्धा मुंबईतील मोजक्या नाईट स्पर्धांमध्ये या स्पर्धेची गणना। पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, अपील केलं, अपील पंचांनी फेटाळलंय। 1 धाव मिळेल लेग बाईच्या स्वरूपातील आणि एका धावेने संघाची धावसंख्या अनिल सरपरेसर कळवतायत 8 धावांवर। पहिलं षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। तर 8 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 धावा। तर पाहूया कुणाला आमंत्रित केले जाते गोलंदाजी करण्यासाठी। चांगली धाव तर सिमेंट ठेवले मानावं लागेल पहिल्या षटकामध्ये मोठमोठी धावसंख्या। तर विनंती आपला एक प्रतिनिधी पाठवा गणेश इलेव्हन। आता दुसरं नाव सांगण्यात आलं या ठिकाणी फलंदाजाचं, अर्जुन आणि विशाल आणि अर्जुन ही जोडी मैदानात आहे। तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय। गोलंदाजी मार्गवर आकाश वारेकर गोलंदाजीसाठी, दिव्याचा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय शिवसेना प्रमुख चषकामध्ये। आकाशचा हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काहीशी उंची घेतली, काहीसं वळण घेतलं, यशरक्षक प्रमोद पात्रेच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला। निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। तर उद्याचा दिवस देखील उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता या ठिकाणी सामने सुरू होतील। बलाढ्य संघ महाराष्ट्रभरातून या ठिकाणी येताना पाहायला मिळतील या शिवसेना प्रमुख चषकामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी। हा चेंडू देखील ऑप्शनच्या बाहेर पिचिंग, सुरेख गोलंदाजी केली जाते आणि गोलंदाजांचं वर्चस्व, कारण पहिल्या दोन्ही मॅच पाहिलं तर गोलंदाजांनी मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेतलेले आहेत। सातत्याने या मैदानामध्ये फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं, परंतु आज ही खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळते। आयोजक स्वतः शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 205 जयसिंग भोसले साहेब, त्याचबरोबर तरुण मित्र मंडळाचे सचिव रमेश मोहिते आणि त्यांच्या सर्व आयोजक सहकार्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते। पुढचा चेंडू देखील अतिशय सुंदर पाहायला मिळतो आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळत आहे। माघारी परत आहेत बाद होऊन खेळाडू अर्जुन, ज्याने षटकार मारला होता, बाद होत आहेत।
गोविंदा नवीन फलंदाजीसाठी येतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. आकाश वारेकर याच्याकडून अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला खेळवून ठेवले. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळवण्यात देखील यशस्वी झालाय आणि आतापर्यंत यात अचूक टप्प्यामुळे मात्र यश देखील त्याला मिळतंय. पहिलं यश मिळतंय. संघाची धावसंख्या 8 असताना लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय हा आकाश वारेकर. दिव्याचा असणारा खेळाडू. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला जातोय. चेंडू रीच करण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. तर गतवर्षी स्पर्धा शिवशक्ती पाले संघाने ब्रह्मबॉईज संघाचा पराभव करून जिंकली होती गतवर्षी. त्या अगोदर जर पाहिलं तर ही स्पर्धा G11 संघाने ब्रह्मबॉईज संघाचा पराभव करून जिंकली होती. हो क्या बात आहे. आकाश वारेकर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. गुडलेन स्पॉटवर खेळून ठेवले फलंदाजांना आणि त्या ठिकाणावरून मात्र चेंडू वळण घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जात आहेत. लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकतोय. पाहूया निर्धाव षटक या स्पर्धेतील पहिलं टाकलं जातंय का आकाश वारेकर. हा मात्र दिवा गावचा खेळाडू असणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल. हा चेंडू मात्र निर्धाव षटकापासून वंचित ठेवलाय गोविंदा यांनी आणि हा चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. दिनू कांबळे त्या ठिकाणी चेंडूवर येईल. चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या केवळ 1 धाव या षटकामध्ये आली आणि संघाची धावसंख्या 9 धावांवर जाऊन थांबते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. किती धावांपर्यंत मजल मारली जाते पाहायचंय. प्रमोद म्हात्रे आणि कंपनी क्षेत्ररक्षण करते अर्थातच आणि त्याच्या विरोधात मात्र नागेश सातपुते आणि कंपनी फलंदाजीसाठी उतरली आहे. या मैदानात क्रिकेट खेळण्याचा अनुभव किती कामी येतोय ते पाहायचंय. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा इम्रान यांना आमंत्रित करण्यात आलंय. ज्या इम्रान यांनी पहिलं षटक 8 धावांचं टाकलं होतं पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. विशाल आणि गोविंदा ही जोडी मैदानात आहे. आक्रमक व्हावं लागेल. एका समाधानकारक स्थितीमध्ये जावं लागणार आहे. या मैदानातील भौगोलिक परिस्थिती पाहिली तर हा चेंडू शेवटच्या क्षणी लेट कटचा पट्टा खेळला गेला. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाईल. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे. पाहिलं संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं केलं. डायरेक्ट हिट जरूर केली गेली. जे सीमारेषा दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत नरेंद्र जे उल्हासनगरचे खेळाडू आहेत माझ्यामध्ये आणि त्यांच्याकडून मात्र एक दिप्पाड देयष्टीचे खेळाडू म्हणजे ज्या खेळाडूंचे नाव घेतलं जातं दिप्पाड देयष्टीचे आमच्याकडे मोबीन आहेत डोंगरीचे त्याच पद्धतीने नरेंद्र उल्हासनगरचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. इम्रान साठी मिड विकेटच्या दिशेने चेंडू पटकावण्याचा प्रयत्न. आज मात्र खन्नाचे हे बॉल पाहतोय आपण. सातत्याने मुंबईतील क्रिकेट सुप्रीमो चषकात देखील आपण खन्नाचे चेंडू पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर शिवसेना प्रमुख चषकामध्ये देखील खन्नाचे चेंडू आपण पाहतोय. न्यू अहमदाबाद स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते उपलब्ध होत आहेत. हा चेंडू कट करतोय. इम्रान प्रभावित करतोय कारण उजव्या हाताचे गोलंदाज नॅचरली इनस्विंग चेंडू आतमध्ये ऑब्रेक किंवा इनस्विंग पद्धतीचे चेंडू टाकतात इन कटर करतात परंतु या इम्रान यांच्याकडून मात्र चेंडू बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत आणि खूप कमी गोलंदाज असे असतात जे उजव्या हाताने गोलंदाज करतात आणि चेंडू बाहेर काढतात. ते इम्रानच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि आणखी एक चेंडू निर्धाव टाकला जातोय. फलंदाजांना प्रयत्न करावे लागेल. आक्रमक व्हावं लागेल कारण एक मोठी स्पर्धा खेळली जाते. तब्बल 2 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे आणि शिवसेना प्रमुख चषक हा मानाचा चषक आहे. युट्यूबच्या माध्यमातून हजारो क्रिकेटचे चाहते हा सामना पाहतात. त्या सर्व चाहत्यांचं हार्दिक असं स्वागत. जाऊयात सामन्याकडे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर. 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. तर टी शर्ट यानंतरच्या मॅच कुशल 11 अर्थातच उमेश 11 आपण आपले टी शर्ट घेऊन जायचे आणि नाणेफेकीसाठी कर्णधार पाठवायचा आहे. रॉयल वॉरियर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या दिशेने होता. ऑन साईडच्या दिशेने एक नजाकत भरा फटका खेळला गेला. जमिनीलगतचा स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल आणि संघाची धावसंख्या एका धावेने पुढे निघालेली आहे. षटक क्रमांक 3 संपतोय आणि तिसरा षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. तर कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं. इम्रान यांची 2 षटकं असतील आणि त्याचबरोबरीने मात्र आकाश यांचं 1 षटक केवळ एका धावेचं होतं आणि त्याच्या जोरावर मात्र
कंजूस गोलंदाजी आणि कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे निघाली असे म्हणेल. तुम्हाला आक्रमक व्हावे लागेल, कदाचित सशाच्या गतीने धावावंच लागणार आहे आता या स्पर्धेत एका समाधानकारक स्थितीमध्ये जायचं असेल तर. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत शिवसेना प्रमुख चषकामध्ये. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय आणि गोलंदाजीसाठी येतोय शहापूर तालुक्यातील जयदीप भोंडिविले गोलंदाजीसाठी येतोय, ज्या गोलंदाजाने गेल्याच रविवारी रात्री यशराज ट्रॉफी जी गुडदेवच्या मैदानात बाटली कंपाऊंड मध्ये या ठिकाणी झाली होती, त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळवलं होतं. दिवस रात्र पद्धतीची एक मोठी स्पर्धा पार पडली होती यशराज ट्रॉफीच्या माध्यमातून. तर त्या स्पर्धेमध्ये गोलंदाजाचं पारितोषिक घेतलेला हा शहापूरचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय जयदीप भोंडिवले गोलंदाजीसाठी. कमी उंची आहे परंतु जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत असते या गोलंदाजाची. पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स या शिवसेना प्रमुख चषकात दाखवतोय जयदीप भोंडिवले. गोविंदासाठी गोविंद आणि विशाल 3 षटकांमध्ये 14 धावा झालेल्या आहेत. हो, हा चेंडू उसळता चेंडू टाकला जातोय, प्रभावित करतोय हा चेंडू. पहिला चेंडू आणि आपला या स्पर्धेतील सुरुवात मात्र बाउन्सरने करतोय. प्रभावित कोणी विचारही करणार नाही. जयदीप भोंडिवले बाउन्सर टाकू शकतो का, परंतु त्याने तो टाकलाय आणि ही खासियत आहे त्याची. हा चेंडू जयदीप भोंडिवलेचा खुलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता जयदीपचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया क्या बात आहे जयदीप, परंतु चेंडू गॅदर होऊ शकला नाही. 2 धावा पूर्ण करतायत प्रमोद म्हात्रे यांच्याकडून, गॅदर होऊ शकला नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. महत्व आहे प्रत्येक धावेला, त्या पाहूया कशा प्रकारे येत आहेत. त्याला महत्व नाहीये परंतु धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र गणेश 11 काळा चौकीला या परिसराचं नाव मात्र या संघाच्या माध्यमातून, कारण गेली 2 वर्ष ब्रह्मा बॉईज फायनल मध्ये जाऊन दाखल होतो. या परिसरातून 11 काळा चौकीला देखील आपण पाहिलाय. पुढचा चेंडू फुलटॉस फसला होता. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो, चेंडूची फेक करणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. युवासेना युवा प्रमुख सन्मान्य शार्दूल माडगुळ यांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना प्रमुख चषकाच्या सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. क्या बात आहे. तर फलंदाजीसाठी दिलीप गवस यांचं आगमन होतंय मैदानामध्ये. या मैदानातील क्रिकेटचा पुरेपूर अनुभव आहे आणि फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत. अर्थातच ब्रह्मा बॉईज संघाला एकत्रित बांधण्यामध्ये त्यांचा देखील मोठा वाटा आहे. आज जो ब्रह्मा बॉईज संघ नावारूपाला आलाय, दिलीप गवस यांचा देखील मोठा तेवढाच वाटा पाहायला मिळत असतो. फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत. पाहूयात कशा प्रकारचा परफॉर्मन्स त्यांच्याकडून राहतोय. संकटात सापडलं गणेश 11 त्यावेळेला, कारण 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला जरूर जात आहेत. ती षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा धावफलकावर आहेत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या शिवसेना प्रमुख चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. विकेटच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 4थं षटक मार्गस्थ असताना जयदीप भोंडिवले याचं षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे एका समाधानकारक स्थितीमध्ये जाण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि लांब लचक त्रिफळा उडवलाय. जयदीप भोंडिवले दाखवून देतोय वेग आपला आणि वेगाच्या जोरावर मात्र जबरदस्त कामगिरी करतोय जयदीप भोंडिवले. युवा प्रमुख सन्मान्य शार्दूल माडगुळ यांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना प्रमुख चषकांच्या सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच या क्रीडा स्पर्धेच्या अपडेट्स इंटरनेटच्या माध्यमातून, व्हॉट्सअप पेजच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून देता येतात. अमित ठवाळ बाबा यांचं देखील मनापासून आभार. या स्पर्धेच्या अपडेट्स आपण देत आहेत त्याबद्दल.
तर जयदीप बोंडवे तर फलंदाजीसाठी फलंदाज संकटात सापडला गणेश 11. जयदीप बोंडवेला क्या बात आहे, शेडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उद्ध्वस्त करतोय त्रिफळे बॅक टू बॅक 2 चेंडूवर. काळजोगी पोलीस स्टेशनचे स्टाफ्स युवासेना युवा प्रमुख सन्माननीय शार्दूल माडगुळ यांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना प्रमुख चषक सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. मेघनाथ कोळी येतोय गोलंदाजी मार्कवर. आणखी एक डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा सितारा अमरनाथ हायवे अर्थातच बालेगावचा असणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. डोंबिवली ग्रामीण मध्ये स्वतःचा ठसा उमटल्यानंतर शिवसेना प्रमुख चषकामध्ये मुंबई शहरात दाखल होतोय मेघनाथ कोळी. पहिल्या चेंडूवर आपला वेग दाखवतोय. अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू बीट होत आहे यष्टीरक्षक. स्वैर चेंडू कळवला जातोय पंचांच्या माध्यमातून. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. नवीन फलंदाज मैदानात स्ट्राईकवर येत आहेत ते नागेश सातपुते. गोविंद आणि नागेश सातपुते यांच्यावर जबाबदारी आपल्या संघाची धावसंख्या. नागेशसाठी संघाचे संघनायक ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक हो क्या बात आहे. अशा प्रकारच्या धावा येणं गरजेचं आहे. आणखी एक धाव मिळते पाहूया. तिसरी धाव 4थ्या धावेचा प्रयत्न केला जातोय तर 4 धावा धावून पूर्ण केला जात आहेत. क्या बात आहे. आणि या धावा मात्र ऊर्जा देऊन जातील गणेश 11 संघाला. नागेश सातपुते संघाचा संघनायक मैदानात आल्यानंतर संघासाठी मात्र या ठिकाणी धावा येताना पाहायला मिळत आहेत. पहिला 4 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. कुणाला विश्वासच बसणार नाही या मैदानात 4 धावा धावून पूर्ण केल्या जाऊ शकतात. कारण सीमारेषा एवढी छोटी आहे. त्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा धावून घेऊ शकतात, परंतु 4 धावा हे 2 खेळाडू, कारण या मैदानाची माहिती त्यांना आहे. संघाची धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. षटक क्रमांक 5 वर सुरू असताना मेघनाथ कोळी याचं पुन्हा एकदा मेघनाथ कोळी फलंदाजीसाठी नागेश सातपुते यांच्यासाठी सज्ज होईल. हो अधिक वेगाने येणारा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मनीष कोळीकर यांच्या दिशेने तो टोलावला जातोय. 25 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 5 वर सुरू असताना मेघनाथ कोळी याचं. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय कुशल 11 रवी कोळी यांचा संघ, अर्थातच उमेश 11 आणि दुसऱ्या बाजूला रॉयल वॉरियर्स महमूद भाई यांचा संघ. वेग हिट केला जातोय. क्या बात आहे. समोरच्या दिशेने मारलेला एक उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. क्या बात आहे. सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर त्याच्यासाठी कॅप आहे याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षकांसाठी ही पर्वणी आहे. संघाची धावसंख्या 31. 5वं षटक. 3 चेंडू झालेत या षटकातील. तर सिद्धेश भोसले दिलीप गवस यांनी मात्र यावर्षी स्पर्धेमध्ये काहीही कमी ठेवायचं नाहीये अशा पद्धतीचं कार्य हाती घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची दखल घेतली आहे. एलईडी स्क्रीनवर मात्र सातत्याने 3ऱ्या वर्षी ही स्पर्धा दाखवली जाते. युट्यूबला देखील ही स्पर्धा दाखवली जाते. मोठमोठे आकर्षक चषक पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूला देण्यात आलेले टी शर्ट लक्ष वेधून घेत आहेत आणि या सर्व गोष्टी एका मोठ्या स्पर्धेकडे या स्पर्धेला घेऊन जातात. हो हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि आता मात्र हरीश मुरकुटेने झेल घेतला. तर
तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतील मेघनाथ कोहलीला यश मिळत आहे. मुंबई शहरात दाखल झाल्यानंतर यश देखील त्याच्या हाताला लागलंय. गणेश 11 काळाचौकी संघाच्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झालाय. हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने नागेश सातपुते यांच्या माध्यमातून जमीन लगत गेलेला फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. दुसरी धाव पूर्ण पाहूया तिसऱ्या धावेचा. नागेश यासाठीच प्रसिद्ध आहेत. जमीन लगत फटके खेळत आहेत आणि एकेरी दुहेरी तिहेरी आणि 4 धावा देखील धावून पूर्ण केल्या होत्या. संघाची धावसंख्या 33 धावांवर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 5. तर नागेश सातपुते यांनी जर षटकार मारला तर सुनील 11 यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. तर आणि षटकार मारण्यासाठी पारितोषिक असेल. 5 षटक संपतात. संघाची धावसंख्या झाली 33 धावा. तर नागेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इष्टा 11 यांच्याकडून देखील आहे. सुनील 11 यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. म्हणजे पारितोषिकांची भरमार पाहायला मिळते. नागेश सातपुते आवडते खेळाडू आहेत आणि संघाचे संघनायक आहे. विशेष म्हणजे खेळपट्टी बनवण्यासाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली. नागेश सातपुते यांनी पाहूया शेवटचं षटक. जेडी अर्थातच जयदीप बोंडवे. तर अपील केलं गेलं. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक देखील घेतोय हा गोलंदाज जयदीप भोंडिवले. या अगोदरच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू त्रिफळाचीच्या रूपात बाद केले होते आणि आता मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर यश मिळवतोय आणि संघाची धावसंख्या झाली होती 33 धावा. शेवटचं षटक सुरू असताना जयदीप बोंडिवलेने घेतलेली हॅट्रिक चेतन शर्माच्या हॅट्रिकची आठवण करून देते. त्याचबरोबरीने हरभजन सिंग यांची, त्याचबरोबरीने मात्र इरफान पठाण यांची देखील आठवण करून देते. ही हॅट्रिक जयदीप बोंडिवले याही स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवतोय. शहापूरचा खेळाडू. फुलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. आता मात्र ऑन साइडच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. फलंदाज दीपू यांच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धावेचा प्रयत्न करत असताना मात्र धावबाच्या रूपात खेळाडू माघारी परत आहेत. गणेश 11 संघाला आणखी एक धक्का बसतोय तो 34 धावांवर. संतोष दगडे यांचं मैदानात आगमन होते. त्यांनी जर षटकार मारला तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या डावामध्ये 2 षटकार जरूर मारले गेले. एक गोविंद यांच्याकडून आणि एक अर्जुन यांच्याकडून. परंतु जसा तरी देखील संघाची धावसंख्या सीमित राहिली आहे 34 धावा. ओहो क्या बात है. जयदीप बोंडिवले ऑन फायर. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. या गोलंदाजाकडून 4थी विकेट घेतोय हा छोट्या सडीचा खेळाडू. भगवा झेंडा नभी फडकला शिवशाहीची शान. हाती घेतला धनुष्य बाण करण्या हो कल्याण. नवीन फलंदाज. तर जयदीप भोंडिवले या गोलंदाजाने मात्र सर्वांना प्रभावित केलंय. काळा चौकीत दाखल झालाय. गोडपदेवला दाखल झाला होता. फेरबंदर बाटलीबाई कंपाऊंड मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक घेऊन गेला आणि याही स्पर्धेमध्ये दाखल झाल्या आतापर्यंत 4 विकेट मिळवतोय. अर्थातच 3 त्रिफळे उद्ध्वस्त केलेले आहेत.
जयदीप बोंडविले अर्थातच जेडी या टोपण नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज जेडी. धावसंख्या स्थिर आहे 34 धावांवर. पुन्हा एकदा जेडी. तर गणेश इलेव्हन संघासाठी मात्र उरलेल्या काही चेंडूमध्ये मोठा फटका मारणं गरजेचं आहे एका समाधानकारक स्थितीमध्ये जाण्यासाठी शिवसेना प्रमुख चषकात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जेडी याचा समोरच्या दिशेने टोलवला जातोय. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर. तर टॉस साठी यायचंय रॉयल वॉरियर्स. महमूद भाई आपला कर्णधार किंवा आपण टॉस साठी यायचंय आणि त्याचबरोबरीने कुशल एक अर्थातच रवी गोंडे यांचा संघ उमेश इलेव्हन आपण देखील टॉस साठी त्वरित यायचंय. लगेचच टॉस होईल. जयदीपचा हा चेंडू खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न जयदीपच्या माध्यमातून सातत्याने होते. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर धावून जास्त धावा काढल्यात मोठमोठे फटके मारत गेला. तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. क्या बात आहे. 4 धावा धावून काढल्या. 3 धावा धावून काढल्या. आपल्या संघाला पुढे नेलं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली गेलेली आहे ती 38 धावांवर संघाची धावसंख्या नेऊन ठेवण्यात आली आहे. शेवटचं षटक सुरू असताना जयदीप बोंडविले याचं 38 धावा धावफलकावर. आपण पाहत आहोत शिवसेना प्रमुख चषक 2017 11व्या वर्षात या क्रीडा स्पर्धेचं तर टॉस साठी यायचं उमेश इलेव्हन आपला देखील कर्णधार कुशल कोरडे. कुशल इलेव्हन. पुढचा चेंडू जयदीप बोंडविले याचा आणि आणखी एका विकेटचं पतन होत आहे. युवा सेनेचे जे धडाधडीचं नेतृत्व असे विभाग प्रमुख सन्मान्य शार्दूल माडगुळ यांचे आगमन झालेलं आहे. आम्ही शिवसेना प्रमुख चषकाचे सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. युवा सेने विभाग प्रमुख सन्माननीय शार्दूल माडगुळ त्यांना शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह त्यांना देऊन शिवसेना शाखा प्रमुख जयसिंग भोसले साहेब त्यांना शॉल व पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतील. युवा सेनेचे धडाधडीचे नेतृत्व युवा सेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय शार्दूल माडगुळ यांचे हार्दिक स्वागत. त्यांना शिवसेना शाखा क्रमांक 205 चे शाखा प्रमुख सन्माननीय जयसिंग भोसले साहेब त्यांना शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करते आहोत. तर सन्मान्य अतिथींना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. हार्दिक प्रमुख साहेबांचे या ठिकाणी आगमन. तर युवा सेना विभाग अधिकारी नाणेफेकीचा कौल होतोय. तर मी विनंती करील कुशल इलेव्हन आणि तर खार परिसराचा संघ दुसऱ्या बाजूला कांदिवलीचा संघ असणारा शिवसेना प्रमुख चषकात सज्ज झालेले आहेत. हे संघ या नंतरचा सामना खेळण्यासाठी सज्ज होतील. मुंबईतील 2 मराठी संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकताना पाहायला मिळतील या नंतरच्या मॅच मध्ये. जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक कौल केला जातोय.
नाणं आकाशाकडे जात आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय. महमूद भाई यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर महमूद भाई, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. तर प्रथम फिल्डिंग करणार आहेत. बहुतेक सर्व संघांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तर किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? कारण दोन्ही संघांची स्ट्रेंथ तुम्हाला माहित आहे. एका संघामध्ये तुम्ही खेळलेले देखील आहात आणि हा शिवसेना प्रमुख चषक खेळण्यासाठी किती इच्छुक आहात? किती धावांमध्ये थांबवणार तुम्ही त्यांना? 50. तर 50 धावांपर्यंत थांबवणं नक्कीच पाहूया. ते 50 धावांपर्यंत थांबवत आहे का? कारण महमूद यांचा संघ ते माईकवर कमी बोलतात आणि बॅटने जास्त बोलतात. कदाचित ते उत्तर मात्र आपल्या मैदानात देतील बॅटने. तर आपण जाऊयात प्रीतम परब या मुंबईतील आणखी एका शैलीदार फलंदाजाकडे आपण जाऊयात. कारण तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. प्रीतम, काय म्हणशील? काळाचौकी स्पर्धा आहे. एक वेगळी मजा असते ही स्पर्धा खेळण्याची आणि शिवसेना प्रमुख चषक स्पर्धा आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत मजल मारणार? अजून एक मोठी स्पर्धा झालेली आहे आता परत. अशा लागोपाठ याच्या अगोदर पण खूप मोठ्या स्पर्धा झाल्या आणि अजून एक ॲड झालेली आहे. नक्कीच आम्ही पहिली बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त 6 ओव्हरमध्ये 70 ते 80 रन करण्याचा प्रयत्न करू. जेवढे जास्ती राहतील तेवढे आमच्यासाठी खूप चांगले असतील. कारण महमूद भाईंना मी चांगला ओळखतो, त्यांच्याबरोबर खेळलेलो आहे. तर नक्कीच ते पण चांगली टीम आहे आणि त्यांना आम्ही चांगले प्रयत्न करू रोखण्याचा. तुमच्या संघात असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्याकडे प्रेक्षकांचं लक्ष असेल, आज मात्र तुमच्या संघाचे आकर्षण ठरतील? नक्कीच कुठच्याही प्लेअरचं नाव नाही घेऊ शकत. जो ग्राउंडमध्ये उतरल्याच्यानंतर जो त्याची बॅट चालेल तो त्या दिवशीचा राजा असू शकतो. तर तसेच मी आहे, आतिश आहे, आमचे जे रेग्युलर प्लेअर आहेत ते आम्ही चांगले प्रयत्न करू. तर एक महामुकाबला, दोन मोठ्या फलंदाजांमधील लढत असणार आहे. कारण एका बाजूला महमूद, ज्यांनी 15 वर्ष टेनिस क्रिकेटवर राज्य केलंय आणि दुसऱ्या वर्षी गेली 7-8 वर्ष प्रीतम नावाचं वादळ टेनिस क्रिकेटवर घोंगावतंय. अशा दोन खेळाडूंमधील लढत यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सन्मान चिन्ह या ठिकाणी वसीम कन्नड साहेबांना विनंती करेल. दोन्ही संघांचे संघमालक, कारण आपण या ठिकाणी ओनरचा सन्मान करतोय. वसीम कन्नड यांना विनंती, आपण या ठिकाणी यायचंय. आणि कुशल कोरडे, तर त्यांच्या माध्यमातून मी विनंती करेल शार्दूल साहेबांना आपण सन्मानित करायचंय. अशी पहिली स्पर्धा असेल. टीम ओनरचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खेळाडूंचा तर सन्मान होतोच होतो, परंतु टीम ओनरला आपण सन्मानित करतो या ठिकाणी या स्पर्धेत झाल्याबद्दल. वसीम कन्नड सर, आपण या ठिकाणी यायचंय. तर मी शार्दूल साहेबांना, युवा सेना विभाग अधिकारी आहेत, त्यांना विनंती करेल आपण सन्मानित करायचंय. संघ नायक आहे प्रीतम परब, हा गोरेगावचा खेळाडू, त्याला सन्मानित केलं जात आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. युट्यूबच्या द्वारे 200 देशांमध्ये क्रीडा स्पर्धा लाईव्ह देखील आपण दाखवतोय. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जे चाहते आमचे युट्यूबला पाहतात त्यांचं देखील स्वागत. वसीम सर, आपण देखील यायचंय. आणखी एक सन्मान या ठिकाणी होतोय संघ मालकाचा. कांदिवली संघाच्या रॉयल वॉरियर्स कांदिवली संघाचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. तर मी मंगेश भोसले साहेबांना विनंती करेल, आपण खास खेडवरून, रत्नागिरीवरून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाला तर आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत. तुमच्या येण्याने मात्र या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली आहे. तुमच्या महमूद भाई, आपण प्रतिनिधी त्वरित पाठवायचं आहे. सामन्याला काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात होणार आहे. सन्मान केला जातो या ठिकाणी टीम ओनरचा. मंगेश भोसले साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. सन्मान चिन्ह त्यांना दिलं जात आहे. त्याचबरोबरीने शाल देखील दिली जाईल. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. टीम ओनर्स आहेत या संघाचे, मंगेश भोसले साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. शिवसेना प्रमुख चषकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाचा आणि त्या संघ मालकाचा, स्पॉन्सरचा, ज्या संघ बांधणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी केला जातोय. व्यासपीठावर आयोजकांच्या माध्यमातून सन्मान त्यांचा केला जातोय. आपण या स्पर्धेत सहभागी झालात, आपला संघ घेऊन आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबरीने मंगेशजी आणि त्याचबरोबरीने शार्दूलजी, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून आभार. तर जातो मी पुन्हा एकदा या जसा डावाला सुरुवात होईल नवी मुंबईच्या आवाजाकडे, कुणाल दातेजी यांच्याकडे. धन्यवाद चंदू सर. पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख चषक 2017 मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. पण पाहू शकाल तिसरा सामना इथे रंगतोय. गावदेवीचा आशीर्वाद असलेला खाडी डोंबिवली संघ एकाकडे खेळतोय, दुसरीकडे गणपती बाप्पा गणेश 11 काळा चौकी एकाकडे खेळताना दिसतो. या बैला ऑन ड्राईव्ह केलाय फलंदाज दिनू कांबळे, मॅन फ्रॉम अंबरनाथ. अंबरनाथचा अतिशय नावाजलेला खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळत असताना
पण पाहू शकाल टेनिस ही स्पर्धा 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून इंडिया क्रिकच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही अनुभवताय हा क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाज तयार. या वेळेला चेंडू जातोय साइड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून हवाई सफर पाहायला मिळतोय. हा मोठा षटकार. संघाची धावसंख्या इथे फलकावर लागते 13 धावा. मगाशी देखील मी सांगितलं थोडासा अशुभ आकडा मानला जातो क्रिकेट जगतामध्ये हा 13, परंतु एक मोठा षटकार. थँक्यू डीजे. 13 धावा इथे फलकावर लागल्यात. काय स्ट्रोक लागेल होता फलंदाज हरीश याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. एक मनगडातली ताकद झोकून दिली होती अक्षरशः या स्ट्रोक मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल कुशल उमेश 11 मुंबई विरुद्ध रॉयल वॉरियर्स कांदिवली असा सामना आहे. यानंतरचा सामना. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. योगेश जगतापला तुम्ही पाहू शकाल नेक्स्ट मॅच मध्ये व त्यांचे सर्व सहकारी खेळाडू. नुकता टॉस झाला. तुम्ही पाहिलं असेल प्रीतम यांचं म्हणणं होतं की निश्चितच एक चांगला संघ प्रस्थापित झालाय. जो चांगला खेळाडू इथे मात्र प्रदर्शन करेल तोच राजा असेल आजच्या या रजनीतला. आणि इथे मात्र चौकार लगवतोय फलंदाज दिनू कांबळेच्या बॅट मधून हा चौकार. तर 17 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. तुम्ही पाहू शकाल टार्गेट आहे या मॅच मध्ये 39 म्हणजे अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल. हा सामना जिंकण्यासाठी 22 अजून आवश्यक असेल. गोलंदाज दीपक हे षटक क्रमांक दुसरे इथे टाकतोय, परंतु या ओव्हर मध्ये तुम्ही पाहू शकाल पहिल्याच बॉलवर प्रहार झालाय आणि 4 धावा मिळाल्यात फलंदाज दिनूला. दिनू हे पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. धडधाकट शरीरयष्टी असलेला हा दिनू. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप पूर्णपणे खोदून काढलाय दिनूने. सिंगल मात्र मिळताना दिसते दिनूच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 धावा इथे फलकावर लागतात. परंतु सध्या आपण विचार केला IPL चा तर विराट कोहली भरपूर नाराज आहे ज्याप्रमाणे पूर्ण प्रदर्शन राहिलंय RCBचं. परंतु उद्या RCB संघ हिरव्या कलरच्या ड्रेस मध्ये उतरताना दिसेल. मागच्या वर्षी दोघांनी शतक लगवलं होतं AB डिव्हिलियर्स आणि विराटने. पाहूया उद्या काय करतील. यावेळेला चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. मनगडातली हलकीशी ताकद झोकली. चेंडू ऑन साइडला मिड ऑन आणि मिड विकेटच्या बरोबर मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव मात्र मिळताना दिसते. समजदारीचं क्रिकेट. एक मोठा खेळाडू आपल्या समोर फॉर्म मध्ये आहे त्यामुळेच की काय सिंगलवर कॉन्सन्ट्रेशन केलं जातंय. फलंदाज हरीश याच्या माध्यमातून काढलेली सिंगल. संघाची धावसंख्या 19 धावा इथे फलकावर लागल्यात. अजूनही 20 धावा करायच्या आहेत. यावेळेला चांगला फटका ऑन ड्राईव्ह इथे केला जातोय. गॅप मध्ये चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. हा बॉल रोखण्यासाठी रनआउटची संधी, परंतु हरीश आपल्या घरामध्ये सुरक्षित होतोय आणि तोपर्यंत 2 धावा मिळतात फलंदाज दिनूला. संघाची धावसंख्या मात्र आकार घेते. धावा होतात आतापर्यंत 21 धावा. शिवसेना प्रमुख चषक 2017 चे भव्य दिव्य आयोजन. धावा झाल्यात 21. पाठला करायचा 39. यावेळेला मिड विकेटला दिशा दिली. पुन्हा एकदा सिंगल येताना दिसते. दीपकचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवर चौकार लगवल्यानंतर दीपकने मात्र प्रत्येक खेळाडूला इथे थांबवलंय आतापर्यंत या ओव्हरचा आपण विचार केला तर. आणि निश्चितच शॉर्ट सिलेक्शन मध्ये जर विचार केला तर दिनू कांबळेचं शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे आणि त्याचबरोबर जर विचार केला तर हरीश याच्याकडे कलात्मक स्ट्रोक आहेत. सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेशन त्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा येतोय. यावेळेला चांगला फटका. इथे मात्र जेवढा संयम होता त्याच्यापेक्षा मात्र घातक स्ट्रोक पाहायला मिळतोय हरीशच्या बॅटमधून. शिवसेना प्रमुख चषक या चषक सामन्याला भेट देण्यासाठी लालबागचे युवा सेनेचे शाखा अधिकारी रोहित पाटेकर यांनी हजेरी लावली. त्याबद्दल आयोजकांच्या मार्फत त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच ज्येष्ठ शिवसैनिक मोहन घरत दादा तसेच हळदणकर काका यांनी या स्पर्धेला उपस्थिती लावल्याबद्दल आयोजकांच्या मार्फत त्यांचं हार्दिक स्वागत. तर तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत षटक क्रमांक 2 इथे संघाची धावसंख्या 28. तिसरं षटक टाकतोय. गोलंदाज तयार होईल. आपल्या बॉलिंग मार्कवर
देवा इथे तयार सामना करतोय दिनूच्या समोर देवा गोलंदाजी मागवर तयार होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28. 11 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये. देवा ओर द विकेट. पहिला चेंडू दिनूसाठी यावेळेला एक आगळा वेगळा स्ट्रोक, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रू चूक केली देवाने. सिंगल मात्र मिळते दिनूला. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावा झाल्यात 29. पण पाहू शकाल ज्याप्रमाणे IPL चं सत्र झालं 2008 पासून सुरुवात झाली. 10वं सत्र सध्या चाललंय आणि 10व्या सत्रामध्ये IPLच्या प्रत्येक टप्प्यानंतर तुम्हाला बदल पाहायला मिळाला. कारण तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक क्षणी किती मात्र क्रिकेट बदललंय. यावेळेला पुन्हा एकदा एक वेगळा स्ट्रोक पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप लगवण्याचा प्रयत्न आणि ते मात्र प्रयत्न फसलाय. हा देखील स्ट्रोक IPLच्या माध्यमातून जर विचार केला तर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये हा स्ट्रोक सातत्याने खेळला जातोय. पुन्हा एकदा तयार. यावेळेला फुलटॉस होता. मिड विकेटला दिशा दिली. गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 रन मिळतील. फलंदाज हरीशच्या बॅट मधून हा चौकार. 33 धावा इथे फलकावर लागल्यात. एकाकडे IPLचा नुकताच उल्लेख माझ्या माध्यमातून करण्यात आला होता आणि सर्वांचं लक्ष आहे मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर. अशी नुकतीच माहिती आम्हाला पाहायला मिळते की जवळपास 200च्या वरती धावा मुंबईने पार केल्यात. 212 धावा 20 ओव्हर मध्ये पूर्ण केल्यात आणि पोलार्डने 63 धावांची खेळी केली होती. हार्दिक पांड्याने देखील चांगलं इथं प्रदर्शन केलं. लेग बाईचा इशारा इथे आला. यावेळेला शॉर्ट पूल केलाय. चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. सिमॉन्स याने देखील 66 धावा, पार्थिव पटेलने 25 धावा, 63 पोलार्डने आणि रोहितच्या 10 धावा तर हार्दिक पांड्याच्या 29 धावा. अशा प्रकारे 212 धावा फलकावर लागल्यात मुंबई इंडियन्सच्या. आणि जर मुंबई इंडियन्स हा सामना जिंकतोय तर निश्चितच पॉइंट टेबल मध्ये सर्वोच्च स्थानी राहील आणि क्वालिफाईंग राऊंड मुंबईच्याच वानखेडे मैदानामध्ये होईल आणि त्याच्याकडे देखील लक्ष असेल. गावदेवी खाडी संघाने हा सामना जिंकलाय आणि हा सामना चेस केलाय. जवळपास आपण विचार केला तर 2.5 षटकामध्ये. नेक्स्ट मॅच रॉयल वॉरियर कांदिवली संघाने ते टॉस जिंकलाय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय जयदीप, ज्याने या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना